आमची हॅपी फॅमिली आहे की म्हणजे असं दवाखान्याला जायची काही गरज नाही. आणि मला अनेक सांगायचं म्हणजे मला 2-3 वर्षाच्या मागं म्हणजे वर्षाला वर्षाला मला असं ऍडमिट करायला लागायचं की बाबा एक 15 दिवस मला दवाखान्यातच मी असायचे. निदान म्हणजे वर्षाच्या एंड पर्यंत आमच्या मिस्टरांना यावर्षी सुद्धा भीती होती की आता म्हणजे हिला काय होतंय काय आणि न्यायला लागतंय काय असं. पण असं काही झालं नाही. आणि म्हणजे मी हॅपी आहे आणि मला असं काहीच वाटलं नाही की बाबा मला असं दवाखान्यात जावंसं. एक गोळी सुद्धा मला खायची गरज वाटली नाही. कायम मी 15-15 दिवस ऍडमिट व्हायचे. आणि गेल्या वर्षी तर म्हणजे 2024ला डायरेक्ट मला आयसीयू मध्येच नेऊन ठेवलंय. एवढं माझं परिस्थिती बिकट होती. त्यावेळी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं जे काय आहे सगळं तुझं कणी वजनामुळे सगळं तुझं हे प्रॉब्लेम व्हायला लागले. वजन कमी कर. पण वजन कमी कर म्हटल्यावर असं डॉक्टर सांगत नाहीत कसं करायचं कमी. असं मी भरपूर वेळा केलं. वजन कमी करायला गेले. एक महिनाभर केलं कसं तर डाएट केलं. परत म्हणजे व्यायाम वगैरे केला. आणि नंतर ना माझं आणि पुन्हा काहीतरी आजारी पडायला लागलो म्हणून घरातल्यांनी बंद केलं. ते काय करू नकोस तू बंद कर. ते काय तुझ्या हातनं होणार नाही. आणि तू असं आजारी पडायला नको. ते असू दे. वजन असलं तर असू दे. हाय अशी व्यवस्थित राहा. असं म्हणून माझं सगळं ते मग एक महिनाभर चालायचं तिथनं पुढे बंद व्हायचं. पण आता सातत्यानं एक 4-5 महिने झालं सातत्यानं मी व्यायाम करते. परत मी सगळं डाएट वगैरे फॉलो करते. पण मी एकदा पण आजारी पडले नाही. आणि असं म्हणजे किडनीचं असं त्यांनी सांगतात मला घेताना सांगितलं हे काय घेऊ नको. आणि किडनीचं असं त्यांनी सांगितलं. पण असं काही होत नाही. आणि माझा पहिला जो प्रॉब्लेम होता तो सुद्धा आता मी परवा चेक केला. पण तो सुद्धा प्रॉब्लेम माझं कमी झालाय. म्हणजे काही नाहीये आता तसं काय. असं येस. म्हणजे कोण म्हणतात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः घेऊन विश्वास ठेवलेलं ते चांगलं असते. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण उर्मिला ताईंसाठी. ओके. कारण का की मी प्रोटीन टॉपिक घेतला त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं लोक म्हणतात ते पूर्ण सत्य नाही, लोक म्हणतात ते अर्ध सत्य आहे. कारण आपण कुठलं घेतो, काय घेतो, किती घेतो, कसं घेतो, आणि त्याचा आधीच सांगितलं मी प्रोटीन डायजेस्टिव्ह स्कोर आहे काय आहे, त्याचे ब्लेंड काय